यार मला आरची लय म्हणजे लय आवडते यार. तिला पाहिलं ना कस्तच होते यार मला. आमचं काय उलटी मामा व्हायला लागलं का बे तुला? नाही यार मला वाटते मला आरचे प्रेम झालं यार. चाल मग आपल्याला कोणते काम धंदे आहेत, चल तिला लव्ह लेटर देऊया. चल मग यार. दे ना मग. मराठी सांगितलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू? ए लेका परश्या, चांगला अभ्यास कर, स्वतःचा संसार सांभाळ, आमच्यासारखं फालतू धंदे करू नको. पोरीगिरीकडे पाहू नको. आता अभ्यास कर चांगला, चांगली सावलीतली सरकारी नोकरी मिळव, समजला? कोणासोबत बोलत आहे फोनवर? केव्हापासून हुडकत आहे मी तुला. चल होय खाली. पोरीच्या जातीला एवढे नखरे बरोबर नाही. हो जा. अर्चे, हॅलो. मी तुला खूप प्रेम करते अर्चे. मी पण. मला झोप पण लागत नाही. हो मग आपण उद्या कॉलेजच्या गच्चीवर भेटू. ठीक आहे. काय बघते? काय नाही. हे काय फूल काय म्हटली? तू ऐकू येते ना? मराठी सांगायला कळत नाही का? इंग्लिश मध्ये सांगू? आय लव्ह यू. उद्या फ्रेंड्सच्या बर्थडेची पार्टी आहे आणि तू आणि तुझे मित्र या, मग आपण भेटू. ठीक? हॅलो अर्चे. मला तुझ्याशिवाय करमत नाही. मला नाही राहायचं तुझ्याशिवाय. मला पण नाही राहायचं तुझ्याशिवाय. चल मग आपण पळून जाऊ. चल उद्या ये मग बस स्टॉपवर. आपण हैदराबादला निघून जाऊ लवकर. ठीक आहे. हे किती मोठं शहर आहे. आपण इथे कुठं राहायचं, कुठं खायचं? पाहू मग. चला एखादी लॉज शोधू आपण. चला. चला. अरे यार इथे तू जागा आहे का राहणे के लिए? नो वॅकन्सी. चला मग आपण आता इथं जागाच नाही म्हणजे आपण तिकडे जाऊ. चला. चल Parah lawan Subistan nih Pak. हा अरे काय करते अर्चे? अर्चे अर्चे వెళ్ళి పోయికండి ఉంటే कुठे राहता तुम्ही? नवीन आहात का या शहरात? चला मी तुमची राहण्याची सोय करते आणि तुम्हाला काम पण शोधून देते. काय केलं या पोरीनं? मला कुठलंच ठेवलं नाही. मला नाक कापलं. हे काय केलं परशानं? त्या पोरीचं लग्न नाही जुळत आहे समाजामध्ये. परशानं काय केलं? कुठे गेली होतीस? तू ह्या दिवशी त्या माझ्यासोबत काय करत होती? मी वैतागली आहे तुझ्या संशयानं. मला वाटते मी फालतू आले. मला पश्चाताप होतोय.
मी पण सॉरी. दादा ये. कशी आहेत ते? ठीक आहे दादा. आई बाबा कशी आहे? छान आहे. ठीक आहे. बाळगीन कसा आहे? परशागीर नमस्कार मित्रांनो. ही आहे आजची परिस्थिती. एका काळी लाथ मारीन तिथून पाणी काढीन, हिमालयाचा चूर्ण करीन, आकाशाला गवसणी घालीन असा उमेद असणारा तरुण आज अशा अश्लील गोष्टीमध्ये फसून स्वतःच्या प्रगतीपासून दूर चाललेला आहे. आत्ताच आपण पाहिलं, आरचीचं घर सुद्धा उद्ध्वस्त झालं आणि वर्षा कुटुंबापासून तुटल्या गेला आणि दोघांच्याही आयुष्याचा ध्येय एवढंच असतं का हो आयुष्य? नाही ना. सगळे म्हणतात 16वं वरीस धोक्याचं, हो 16वं वरीस धोक्याचं. या वयात असताना घरच्यांच्या अपेक्षा पण खूप असतात आणि आपल्यात बदल करायला लागतो ना. पण तरी ज्याने या वयात स्वतःला आवरलं ना, त्याने सारं जग सावरलं. धन्यवाद.